नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 डिसेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात, की सचिन अर्जुनला ते स्वतःची बाजू मांडून सांगत असतो. तो म्हणतो, की "मी तरी किती सहन करायचं? माझ्यावर काहीही आरोप होतात आणि मी कसं ऐकून घेऊ?" अर्जुन म्हणतो, "मान्य आहे, पण झालंय तरी काय?" सचिन म्हणतो, "ती माझ्यावर संशय घेते. ती मला म्हणते, की तू माझ्यासोबत राहत का नाहीस?" अर्जुन मला सांग, उद्या जर सायली वहिनी प्रेग्नंट राहिली तर तू काय 24 तास तिला चिकटून राहणार आहेस का? अस्मिताचं हेच म्हणणं आहे. ती म्हणते की मी इथे 24 तास राहावं तिच्यासोबत. मला कधी-कधी वाटतं ना, आमचं लाँग डिस्टन्स मॅरेज होतं तेच चांगलं होतं. इकडे आल्यापासून फक्त संशय आणि प्रश्न आहेत बस. मी तिच्यावर जेवढं प्रेम करतो ना, तेवढं ती माझ्यावर करत नाही आणि ती मला समजूनही घेत नाही. नंतर आपल्याला दाखवतात की सुमन नागराजची वाट बघत असते. ती मनात म्हणते की आजही मला न सांगता निघून गेले. तेवढ्यात तिथे रविराज आणि प्रतिभा येतात. प्रतिमा म्हणते, "अगं सुमन, काय झालं तुला?" ती म्हणते, "अहो मी वाट बघते ह्यांची." प्रतिमा म्हणते, "का काय झालं? तुला न सांगता गेले का?" सुमन म्हणते, "हो, काल रात्रीपासून गायब आहेत आणि मला सांगितलंच नाही कुठे गेलेत ते." प्रतिमा म्हणते, "मग अगं फोन का नाही केलास?" प्रतिमा ही गोष्ट लगेच रविराजला येऊन सांगते आणि म्हणते, की "अहो हे हल्ली कुठे गायबच असतात सारखे." रविराज म्हणतो, "त्याचा बिझनेस चालत नव्हता, एवढे त्याने पैसे घातले तरीसुद्धा, पण म्हणून मी काय विचारलं नाही. पण आता तर जाब विचारायलाच लागेल." तो लगेच त्याला फोन करतो, पण तो फोनचं काही उत्तर देत नाही. इकडे साक्षी अस्वस्थ असते. ती मनात म्हणते, की हा सचिन पण गायब झालाय आणि अण्णांचा पण काही पत्ता लागत नाहीये. आता कोणाशी मन मोकळं करू मी? तेवढ्यात एका माणसाचा फोन येतो. तो म्हणतो, "मॅडम, मी दिनकर बोलतोय." साक्षी म्हणते, "अरे अण्णा कुठे आहेत? तुझ्यासोबतच असतात ना नेहमी?" दिनकर म्हणतो, "हो, त्यांचा फोन आला होता की मी तुळजापूरला आहे. पण आता इकडे आल्यानंतर बघतो तर साहेब गायब आहेत." साक्षी फोन ठेवते आणि म्हणते, की "अण्णा तुळजापुरात का गेलेत? त्यांना काही झालं तर नसेल ना?" इकडे अर्जुन आणि सायली बाबूबद्दल बोलत असतात. अर्जुन म्हणतो, की नक्कीच महिपतचा कोणतरी पार्टनर असणार. कारण त्या दिवशी जेव्हा बाबूचा फोटो त्याने बघितला, तेव्हा लगेच त्याने एका माणसाला फोन केला. सायली म्हणते, "हो, तो पार्टनर आपल्याला शोधून काढायलाच हवा." आणि ज्या अर्थी त्याने आता त्या दिवशी पण फोन केला, त्या अर्थी तो पार्टनर अजून पण त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. इकडे तन्वी आणि नागराज हा विचार करत असतात, की महिपतला आता काय करायचं? महिपत जाम चवताळलेला असतो. तो म्हणतो, "भर पनवेलच्या चौकात तुमचा फोटो घालून हार लावतो बघा चंदनाचा. एक हाड शिल्लक ठेवणार नाही तुम्हा दोघांचं. बघा आता मी काय करतो." तन्वी जाम घाबरते. ती म्हणते, "आता ह्याला 24 तास पहारा कोण ठेवणार? मला तर आता घरी जायचंय. एक काम करा तुम्ही इथे थांबा, मी पटकन घरी जाते." नागराज म्हणतो, "ए, तू कसली घरी जातेस? इकडे मला सुमनचे कॉल येतात आणि दादाचे मिस कॉल पडलेत. मी आधी घरी जातो." तन्वी म्हणते, "मला ह्या महिपतच्या हवाले तुम्ही करून जाणार आहात. त्याने मला काही केलं तर बापरे, बापरे! नको, नको. मीच जाते." नागराज म्हणतो, "आता ह्याचं काय करायचं मग?" तन्वी म्हणते, "एक काम करा." आणि ती बॅगेतलं एक औषध काढते आणि म्हणते, "हे महिपतला औषध द्या आणि त्याला बेशुद्ध करा. म्हणजे त्याला पहारा ठेवायला लागणार नाही आणि आपल्या दोघांना पण जाता येईल." नागराज म्हणतो, "ठीक आहे." इकडे सचिन साक्षीकडे आलेला असतो. साक्षी एकदम टेन्शनमध्ये असते. सचिन तोच प्रश्न तिला विचारतो, की "काय झालं नक्की मला सांग." तेव्हा साक्षी सगळा घडलेला प्रकार सांगते, की "अण्णा कसे गायब आहेत." सचिन म्हणतो, "मग एक काम करूया ना, आपण पोलिसांमध्ये कंप्लेंट देऊया, ते शोधून काढतील." साक्षी म्हणते, "नको, त्यांच्या जीवाला जर धोका असला तर पोलिसात कळलं तर अजून त्यांची लाईफ रिस्कवर जाईल. नको आपण हे सांगायला." सचिन मग साक्षीला थोडा दिलासा देतो आणि म्हणतो, "सगळं ठीक होईल, तू टेन्शन नको घेऊ." नंतर आपल्याला दाखवतात की सगळे सुभेदार नाश्त्याला बसलेले असतात. अर्जुन लगेच सायलीला टोमणा मारतो, की "बायको लक्षात आहे ना, आपल्याला रविराज काकांकडे जायचंय." सायली म्हणते, "आपल्याचा विसरभोळा कोण आहे माहिती आहे ना, माझं सगळं लक्षात आहे." अस्मिताकडे बघून म्हणते, "अस्मिताताई, तुम्ही काहीच खाल्लेलं नाही. तुमच्यासाठी काही वेगळं बनवू का?" अस्मिता म्हणते, "नको, मला काही खायला नकोय, भूक नाहीये." तेवढ्यात तिकडे तन्वी येते. तन्वी तुळजापूरहून परत आलेली असते. ती सगळ्यांना हसते आणि जाते खोलीत तिच्या. कल्पना लग्नात गोंधळ घालून झाल्यानंतर अशी वागते जसं की काही केलंच नाहीये तिने. प्रताप म्हणतो, "म्हणजे लग्नात कसला गोंधळ घातलाय?" मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात, की अर्जुन रविराजला सांगतो, की बाबू अजून जिवंत आहे. आणि महिपतनेच त्याला तुझ्या अख्ख्या फॅमिलीला मारण्यास सांगितलं असतं. कारण महिपतला तुझ्या फॅमिलीला मारण्याची कोणीतरी सुपारी दिलेली आहे. रविराज म्हणतो, "का पण हे? आणि कोणी केलंय?" नंतर आपल्याला दाखवतात, की रविराज नागराजला भेटतो आणि म्हणतो, "मला फक्त एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर दे. अजूनही महिपतशी तुझा काही संबंध आहे की नाही?" मित्रांनो, आजचा भाग कसा वाटलाय कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात.
तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.